राज्यातील शासकीय रुग्णालयांची अवस्था ही गंभीर आहे हे काही नवीन नाहीये। मात्र शासकीय रुग्णालयातील काही डॉक्टर किती गांभीर्याने काम करतायत हे दाखवणारा अजब प्रकार आता समोर आलाय। शहापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये एका लहानग्याला पायावरती शस्त्रक्रियेसाठी दाखल केलं, पण डॉक्टर मात्र त्याच्या लघवीच्या जागेवर शस्त्रक्रिया करून मोकळे झालेत। प्रीतम पागे असं या मुलाचं नाव आहे। त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं। डॉक्टरांनी पायावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्लाही दिला। त्यानुसार प्रीतमला कुटुंबियांनी त्याच्या पायावरील शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल केलं। दुसऱ्या दिवशी ऑपरेशनही झालं, मात्र ऑपरेशन थिएटरमधून मुलगा बाहेर आल्यानंतर त्याचे कुटुंबीय अवाक झाले, कारण शस्त्रक्रिया ही मुलाच्या पायावर नाही तर लघवीच्या जागेवर झाली होती। लघवीच्या जागेला कुठलाही त्रास नसताना शस्त्रक्रिया का केली असा सवाल कुटुंबियांनी उपस्थित केला। त्यानंतर प्रीतमला पुन्हा एकदा ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं आणि पायावरती शस्त्रक्रिया करण्यात आली। ते पायाचं नाही केलं आणि याचं पहिले करून आणलं, आणि जेव्हा मी बोलले ना तेव्हा मग ते पायाचं लगेच तेवढ्याच उचलून नेलं आणि लगेच करून आणलं। एका वेळेला 2 झाले ऑपरेशन। त्याचं लघवीचा वगैरे प्रॉब्लेम होता का काही? नाही, काहीच नाही। तसं त्याने दुखलं असतं तर मला सांगितलं असतं की असं पहिला लघवीच्या जागेचं ऑपरेशन ठीक आहे। त्याच्यानंतर मग आता ते जिम्मेदारी घेते नाही आमची। आम्ही तुम्ही याला भविष्यात पुढं काय कमी जास्त झाला, साईड इफेक्ट झाला तर तुम्ही मग काय करणार त्याला? तर संबंधित डॉक्टरांनी चुकीची शस्त्रक्रिया केलीच नाही, तर खुद्द रुग्णांचे नातेवाईक चुकीचे आरोप करत असल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यावरती म्हटलंय। जे मला ऑपरेशन करायचं होतं केलेलं आहे। त्याला ॲक्च्युअली 2 प्रॉब्लेम होते। पायाला पण प्रॉब्लेम होता, जिथं पोट भरलेलं होतं ते ऑपरेशन करायचं होतं, आणि लघवीच्या ठिकाणी पण प्रॉब्लेम होता, त्याचं ऑपरेशन हेमोसिस म्हणतात त्याला, त्याचं पण ऑपरेशन करणं गरजेचं होतं। आणि एकाच वेळी घेतल्यानंतर ते दोन्ही ऑपरेशन डॉक्टरनी केलेलं आहे। त्याच्यामध्ये डॉक्टरनी काही असं चुकलेलं असं वाटत नाही मला। पण आता नातेवाईकांचं म्हणणं आहे का तो जो प्रॉब्लेम होता तो आम्हाला सांगितलाच नाही, त्याचं डायरेक्टली ऑपरेशन केलं? नाही, ॲक्च्युअली कसं नातेवाईक ऑपरेशन करते वेळेस कसं होतं, एक नातेवाईक बऱ्याच वेळा बदल राहतात, कधी वडील असतात, कधी आई असते, असं काहीतरी झालं असावं त्याच्यामध्ये। तर एकाच वेळी शस्त्रक्रियेसाठी 4 पेशंट आले, त्यात 4थ्या पेशंटची शस्त्रक्रिया ही व्यवस्थित करण्यात आली असून कुठलीही चूक झालेली नाही असा अजब दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलाय। डॉक्टर नेमकं काय म्हणतायत तुम्हीच ऐका। 3-4 पेशंट होते त्याची सेम हेमोसिसचे, आणि त्यांना वाटलं सांगितलंच म्हणून, आणि सांगितलं पण अगोदर सांगितलं होतं, पण यावेळेस सांगितलं की नाही त्यांना आठवत नाही, आणि त्यांनी त्यामुळे ते ऑपरेशन केलंय त्यांना असं। परंतु जे ऑपरेशन केलंय ते अजिबात काही चुकीचं केलेलं नाही, कारण ऑपरेशन करताना बऱ्याच वेळा सर्जनला बघतात की बाबा हे कारण आहे का, जे ऑपरेशन करतात ते खरंच ते बरोबर आहे का, आणि बघणारी बाजूला डॉक्टर असतात, सिस्टर असतात, त्यांच्या समोर बघून त्यांनी ते ऑपरेशन केलं व्हेरीफाय करूनच, त्याच्यामुळे डॉक्टरची काही चूक आहे असं मला वाटत नाही। ऑपरेशन करण्याच्या अगोदर नातेवाईकांना सूचना दिली जाते, त्यानंतर काही टेस्ट वगैरे केल्या जातात, त्या टेस्ट वगैरे केल्या गेल्या? ॲक्च्युअली हा पेशंट ॲक्च्युअली 1 दिवस अगोदर ॲडमिट होतो, आदल्या दिवशी ॲडमिट केलेला आहे पेशंट हा। त्यावेळेस सिस्टर त्याची नातेवाईकाची साईन घेतात किंवा असा असा आजार आहे, त्यांचं असं ऑपरेशन करायचं आहे, भूल द्यावी लागणार आहे, आणि त्याबद्दल असं काही कॉम्प्लिकेशन लागतं असं पेशंटच्या नातेवाईकाला सांगून त्यांची सही घेतली जाते, आणि तशा प्रकारे सिस्टरनी ती सर्व माहिती सांगून त्यांना सांगून सही घेतलेली आहे, आणि त्याच्यानंतरच ऑपरेशन झालेलं आहे। आता बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची।